नमस्कार आणि स्वागत आहे आपलं गौरीवर प्रणव या चॅनेलवरती. आज मी कोणताही बुक रिव्ह्यू न घेऊन येता, आज मी अभिवाचन घेऊन येतोय आपल्यासमोर गुमनामचं. तर गुमनामचा काही भाग पहिला चॅप्टर मी आपल्यासमोर सादर करतोय. आपल्याला अभिवाचन कसं वाटलं हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. गुमनाम आता Amazonवरती अवेलेबल आहे. त्यामुळे जर अभिवाचन आवडलं, जर त्यातली लिखाणशैली आवडली, स्टोरी आवडली तर नक्की ऑर्डर करा आणि वाचा आणि मला अभिप्राय कळवा. तुमच्या अभिप्रायाच्या प्रतीक्षेत तर मी आहेच आहे. अभिवाचन सुरू करतो. गुमनाम. श्री त्याच्या स्टडी रूममध्ये खिडकीजवळ उभा होता. समोरचा मोठा आरसा त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवत होता. गेले काही दिवस खूप काही घडून गेलं होतं. श्रीनेश आर्मी ऑफिसरवरून थेट पोलीस इन्स्पेक्टर झाला होता. त्याच्या भोवतालची असणारी लोक, त्याचं विश्व सगळं नष्ट झालं होतं. तरीसुद्धा जगण्याची काही आशा पल्लवीत आहे का, हे तो समोरच्या आरशात स्वतःकडे बघताना शोधत होता. खूप काही विचार चालू होते त्याच्या डोक्यात, परंतु त्या सगळ्यांना एकसंध करताना ते आकार घेत होते. आपण विचारात अजून गुरफटून जाऊ नये या भीतीने त्याने विचार बाजूला सारून पुन्हा स्वतःची वेशभूषा पाहिली. विचारांनी काही दिवसांपासून त्याचा पाठलाग सोडलाच नव्हता. त्या वादळात पुन्हा अडकण्याच्या आधीच श्रीनेशने घरातून बाहेर पडून त्याला मिळालेल्या ब्रांचला जाण्याचं ठरवलं. साधारण 5 वर्षानंतर. युनिव्हर्सिटी रोड, चतुशृंगी चौक, पोलीस क्राईम ब्रांच. सकाळी 10 वाजताची वेळ. श्रीनेश निवांत पण सजक अशा मुद्रेमध्ये खुर्चीत बसून टेबलावर अलगद हात ठेवून शांतपणे चहाची वाट बघत होता. त्याच्यासोबत सतत असणारा दामोदर हवालदार त्याच्या जवळून जाताना, चहावाल्याची उशिरा येण्याची सवय जात नाही आणि साहेबाची येळ पाळायची, असं पुटपुटला. तेव्हा त्याला साहेबाकडून उत्तराची अपेक्षा नव्हती. लोकांच्या चुकीच्या सवयीमुळे स्वतःची चांगली सवय का सोडायची उगाच, असं श्रीनेशने विचारल्यावर दामू हवालदार दचकून म्हणाला, काय साहेब, मला नाही, तुला कुठे काय बोललो. तो चहावाला बघ बरं, आता समोरच्या गेटवरून येत असला पाहिजे. श्री दामूला म्हणाला. हो, तो काय येतोय बघा समोरून, तुम्हाला कसं कळलं? असं दामूनं विचारेपर्यंत चहावाल्याचं पदार्पण झालं. दामूच्या नगरी भाषेमध्ये पुण्याचा शिष्टाचार मिसळला गेल्याने त्याच्या नगरी भाषेतनं मधनं मधनं सरळ वाक्य बाहेर पडत. टेबलवर चहाचा ग्लास ठेवताना मी येणारच होतो, हे वाक्य चहावाल्याच्या तोंडून बाहेर पडता क्षणी श्री म्हणाला. पण तेवढ्यात मुलगा म्हणाला, मी सोडतो तुम्हाला म्हणून जरा लवकर आलो, नाहीतर अजून उशीर झाला असता मला. तुम्हाला कसं कळलं? चहावाला. तुमच्या पोराला पाहिलं बाजूच्या खिडकीतनं जाताना. म्हणलं हा इथून ऑफिसला जातोय म्हणजे तुम्ही आलात, तरी नेहमीच्या उशिरा येण्याच्या वेळेपेक्षा 2 मिनिटं लवकर आलात काका. नाही नाही, उद्यापासून अगदी वेळेत बघा. हा. चहावाला हसत म्हणला. काका, एकदा तुमच्या उद्याची तारीख देऊनच टाका. मी पण 5 वर्षापासून या उद्याची वाट पाहतोय. तुम्ही म्हणजे वर्तमानात जगणारी माणसं, तुम्हाला रोजच आज आणि रोजचा नवीन उद्या. श्री हसत हसत चहाचा पहिला घोट घेतो आणि काका, आलं जरा मनापासून टाका की. काय हे आल्याची सुंठ होण्यापर्यंत वाट बघता की काय, असं पुटपुटत एक आगाऊ शेरा मारतो. चहा देणाऱ्या काकांना सुद्धा श्रीचा स्वभाव ओळखीचा असल्यानं ते देखील तो शेरा आपुलकीने नजरअंदाज करतात आणि आल्या वाटेने पुन्हा मार्गस्थ होतात. हा उपक्रम म्हणजे क्राईम ब्रांच मधला एक ठरलेला नित्यक्रम. वयाच्या 35मध्ये असणारा श्रीनेश त्याच्या तीक्ष्ण इंद्रियांसकट सकाळी सकाळी अशाच टिपण्या सडळ हाताने उधळत असे. साधारण उंची, मध्यम बांधा, सावळा वर्ण, बोलताना सतत समोर दिसणारा भावरहित चेहरा आणि तसेच त्याचे डोळे, अशा त्याच्या दिसण्याला त्याला अंडरकव्हर व्हायला खूप फायदा होत असे. त्यात त्याचं राहणीमान देखील सामान्य. एकदा दामूनं विचारलं होतं, सर एवढं साधं का म्हणून राहता? त्यावर म्हणजे दुनिया आणि लोक आहे तसे दिसतात, असंच काहीतरी उत्तर देऊन तो मोकळा झाला होता. म्हातारं खुश होतं, पोराचा पगार झालेला दिसतोय. श्री बोलून गेला. हे कसं कळलं सर? त्यानं नवीन चप्पल घालती, जी तुम्ही हळूचकन पाहिली, की चष्म्याची फ्रेम नवीन आहे? नाहीतर शर्ट नवा असेल, न धुतलेला, कधी न पाहिलेला, की तो पायजमा बिगर रफू होता, की चष्म्याच्या काचा नवीन होत्या, पुसून धुसर न झालेल्या? दामूनं विचारलं. श्रीची चाणाक्ष नजर आणि त्याची बघण्याची ताकद ह्यावर दामू फिदा असायचा. त्यामुळे फावल्या वेळात श्री कसा विचार करत असेल, हा विचार करणं त्याचा प्रिय उद्योग. आज 1 तारीख आहे ना, पगार झाला असेल. श्रीने दामूकडे बघत सपाट आवाजात उत्तर देऊन चहाचा घोट घेतला आणि दामू, कधी जमल तिच्या आयाला काय माहीत, असं म्हणत बाहेर निघून गेले. श्री थोडा विचारात गर्क होऊनच उठून ब्रांचच्या मेन गेट जवळ उभा राहिला. श्रीने त्याच्या वयाची 35शी ओलांडली होती, तरी त्याच्या भूतकाळाबद्दल कुणालाच फार माहीत नव्हतं. तो त्याच्या आधी आर्मीमध्ये कुठेतरी होता एवढंच सगळ्यांना माहिती होतं. सहसा आर्मीमधले लोक इतर लोकांमध्ये लवकर मिसळत नसले तरी नंतर आपल्या गोष्टी, आपले किस्से सांगताना थकत नाहीत. परंतु इथे चित्र वेगळंच होतं. हा माणूस पहिल्या दिवसापासून असं राहत होता जसं काय आधीपासून इथलाच आहे. तरी स्वतःच्या गप्पा मारणं, मिरवणं हे कधीच कोणी ऐकलं नव्हतं. सगळ्यांचं ऐकून घेण्याची मात्र त्याच्यात अफाट ताकद आणि शक्ती होती.
कुणाचंही काहीही ऐकून घेण्यास तो तयार असे. त्याला क्राईम ब्रांचमध्ये येऊन सुद्धा आता 5 वर्ष झाली होती. म्हणजे त्याला देशाबाहेरच्या आणि देशातल्या अशा सगळ्याच शत्रूंचा व्यवस्थित अंदाज बांधता येत होता. तो पोलिसांसाठी एक महत्त्वाचा असेट झाला होता. कोणत्याही कारणासाठी का असेना, अनैतिक काहीतरी करावं वाटणं हाच वाईटाचा उगम, असं त्याचं ठाम मत होतं. त्याचा भूतकाळ कुणालाही माहीत नसला तरी त्यानं पोलिसमध्ये येण्याआधीच त्याची मुलगी आणि त्याची बायको दोघी हे जग सोडून गेल्या होत्या हे मात्र लोकांना माहीत होतं. आणि ही गोष्ट त्याच्या बोलण्यातून सुद्धा कधी-कधी झळकत असे. परंतु का, कसे, कधी हे कोणीच त्याला विचारलं नाही आणि तोही कधी बोलला नाही. अशा गोष्टी बोलताना, सांगताना माणूस एक शांत वेळ पाहतो. तशी वेळ नसेल तर वेळ साधून बोलतो. परंतु अशी वेळ श्री नेहमीच टाळत गेला होता. त्या दोघांचा मृत्यू कसा झाला हे तसं त्याच्या जवळ असणाऱ्या प्रत्येकासाठीच गूढ होतं. त्यांच्यात खूप चर्चा झाल्यावर तो आर्मीमधला म्हणूनच पोलिसात अंडर कव्हर आला, अशी अफवा सुद्धा कोणी पसरवली असली तरी त्यामध्ये काही वेगळं वाटण्यासारखं नव्हतं. त्याच्या वडिलांनी जाताना त्याला वडिलोपार्जित धनसंपत्ती बहाल केली होती. श्रीने त्याच्या संपत्तीचा किंवा दुःखाचा कधीच उल्लेख केला नाही आणि म्हणूनच त्याला कोणी विचारलं देखील नाही. त्याच्या आयुष्यातून महत्त्वाच्या व्यक्ती गेल्या आहेत, हाच काय तो अंदाज सगळ्यांनी एकत्रित येऊन बांधला होता. कधी त्याच्या बायकोचा उल्लेख चुकून निघालाच, तर तो स्वतःहून असं काही भावनाशून्यतेने बोलून जाई, की समोरचा चाट पडे आणि निरुत्तर होऊन शांत बसण्याखेरीज पर्याय नसताना श्रीच सहसा विषय बदलण्याचा प्रयत्न करत असे. मात्र न सुटलेल्या क्राईम केसेसमध्ये असलेली त्याची ओढ आणि आवड पाहून सगळ्यांनी हाच अंदाज बांधला होता, की त्याच्या घरच्यांच्या खुन्याचा पत्ता काही लागलेला नाहीये आणि श्री सदैव त्याचेच धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करतोय. तसा वागण्यात कुणाला तो कधीही भावनिक वाटला नाही. एक्स आर्मी ऑफिसर आणि आता पोलिसमध्ये, क्राईम ब्रांचमध्ये असणारा आणि आवडीने हे आयुष्य स्वीकारणारा श्री तसा खरंच भावनिक आहे का हे लोकांना उलगडलंच नाही. पुण्यात येऊन आता त्याला 5 वर्ष होऊन गेली होती. श्रीचं ऑफिस म्हणजे चतुश्रुंगी चौकातून बावधनला जाताना लागणारं क्राईम ब्रांचचं ऑफिस. तळमजल्यावर एखाद्या साधारण पोलीस चौकीसारखी दिसणारी पोलीस चौकी, तर वरच्या मजल्यावर जायला बिल्डिंगच्या बाजूच्या मार्गाने असणाऱ्या पार्किंगकडनं रस्ता. तळमजल्याला आत शिरायला समोरून दार, नंतर छोटा वरांडा आणि आतमध्ये एक दिवाणखान्यासारखी जागा. ती जागा ओलांडून श्रीचं केबिन. श्री त्याच्या केबिनपेक्षा बाहेरच्या टेबल खुर्च्यांपैकीच एखाद्या टेबलावर जास्त बसलेला असे. श्री त्या टेबलहून थोडा पुढे जाऊन दारापाशी उभं राहून विचारात गर्क असताना त्याच्यासोबत काम करणारा सब इन्स्पेक्टर विजय समोरून बुलेट पार करून शांत चित्ताने खाली मान घालून चालत आला. श्री सर विजयला समोरच उभे दिसले. दिसायला अगदी साधारण असल्यानं जाणीवपूर्वक लक्ष न देता अगदी सहज श्री सर दिसणं विजयला अवघड व्हायचं. पण हीच त्यांची जमेची बाब त्यांना पाठलाग करताना किंवा रेड मारताना कामी येत असल्याचं त्याला जाणवलं होतं. श्री देखील तंद्रीत आहेत हे दिसल्यावर विजयनं सुद्धा काही न बोलता हळूच बाजूनं निघून जाणं पसंत केलं. तेवढ्यात श्रीची हाक त्यांना ऐकू आली. सिनियरचं लक्ष नसलं तरी देशाचं नाव एकदा घेतल्यानं माणूस लहान होत नाही विजय. आणि मागून कॉलर नीट कर, मळ दिसतोय. सॉरी सर, मला वाटलं तुमच्या विचारांची लिंक तुटेल. जय हिंद. विजय दचकून सावध झाला आणि सावधान होऊन टाच वर करून त्यानं सिव्हिल सॅल्यूट केलं. क्राईम ब्रांचमध्ये सगळेच सिव्हिलमध्ये फिरत असल्याने सिनियरला सिव्हिल सॅल्यूटच दिला जाई. इथे तसं कोणी जय हिंद म्हणण्यावर एवढा भर देत नसे, पण हा काहीसा भाग श्रीमध्ये आर्मीचा आला होता. विजय हळूच तिथून निसटणार तेवढ्यात त्याला पुन्हा तोच धारधार आवाज ऐकू आला. ए अब तक 56, आत माझा फोन वाजतोय बघ. बघ जरा कोण येते. विजयला अब तक 56 मधल्या इम्तियाज सिद्दीकी ह्या पात्रासारखं पुढे जाण्याची घाई होती आणि म्हणून श्रीकडनं त्याला दिलेलं हे एक विशेषण होतं. हो सर. विजय झपाट्याने पाऊल टाकत त्यांच्या फोनजवळ गेला. फोन कमिशनर साहेबांचा होता. सरांचा मूड जरा बिनसलेलाच होता, असं त्याला फोनवरचा आवाज ऐकून तरी जाणवलं. विजयनं फोन उचलून हो सर हेच 5 वेळा म्हटलं आणि फोन ठेवून तो श्रीपाशी आला. सर, कॅम्पमध्ये एक एक्स आर्मी ऑफिसरचा खून झालाय. ते लेफ्टनंट जनरल होते. आपल्याला तिथे जायला सांगितलंय. मिलिटरी पोलीस केस बघतायत, पण तुम्ही आर्मीमध्ये होतात, त्यामुळे आपण जाऊन लोकल पोलीस सपोर्ट आहोत, असं दाखवून जमेल ते करायचं असं सांगितलंय. विजय म्हणाला. ठीक आहे, तू हो पुढे, मी येतो. लांब राहून जेवढी मदत जमेल तेवढीच कर. श्री जरा खोचकपणे बोलला, पण त्यामागील अर्थ स्पष्ट होता. पुढे-पुढे करायची गरज नाहीये. तुम्ही? विजयने विचारलं. अबे, लवकर जाऊन काय करायचंय? खुर्च्या उचलाव्या लागतील. त्यात आर्मीला मध्ये-मध्ये केलेलं आवडत नाही. पोलिसांना भाव पण देत नाहीत ती लोक. त्यात लेफ्टनंट जनरलचा खून झालाय म्हणजे एव्हाना फॉरेन्सिक पोहोचून स्वतःची व्यवस्था त्यांनी मांडली असेल तिथे. केस कोणता ऑफिसर बघतोय? काही अंदाज आहे का? आणि हे लेफ्टनंट जनरल कोण? कमिशनर साहेबांना पण यार अचानक हुक्की येते. श्रीनं स्वानुभव सांगितलं. लेफ्टनंट जनरल राठोड आणि केस पाहतो आहे लेफ्टनंट कर्नल आकाश. आकाश? जे मला वाटतंय, जर तोच हा आकाश असेल, ठीक आहे.
चल निघू लगेच. श्री काहीतरी विचार करता करता थांबला. कसं वाटलं? हा होता पहिला चॅप्टर गुमनामचा आणि याचं अभिवाचन आता मी तुमच्यासमोर केलं. तुम्हाला चॅप्टर कसा वाटला? आवडला असेल तर Amazonवरती अवेलेबल आहे गुमनाम. माझ्याकडनं साइन कॉपीज नक्की मिळतील. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे. त्यामुळे नक्की ऑर्डर करा आणि गुमनाम वाचून मला आपला अभिप्राय नक्की कळवा.